नमस्कार, मैं खुशी। स्वागत है आपका HT न्यूज इंडिया में। आइए नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर। कामगारांच्या हक्कासाठी आवाज बुलंद, C2 वर्धा जिल्हा युनियनने प्रशासनाकडे ठाम मागण्या मांडल्या। सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन C2 वर्धा जिल्हा शाखेच्या वतीने विविध कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या समन्वयाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक निवेदन देत कामगार हक्क, वेतन, सेवा सुरक्षा आणि सामाजिक कल्याणाच्या मागण्या मांडण्यात आल्या। ही मागणी 26 जून 2024 रोजी दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय संयुक्त कृती समितीच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली। या राष्ट्रीय स्तरावरील निर्णयानुसार देशभरातील सर्व C2 संघटनांनी आपल्या जिल्ह्यातील प्रशासनाकडे निवेदन देऊन कामगारांच्या प्रश्नांवर त्वरित निर्णय घेण्याची मागणी करण्याचे आवाहन केले होते। मांडण्यात आलेल्या प्रमुख मागण्या: सर्व असंघटित कामगारांना ई-श्रम पोर्टलवर तात्काळ नोंदणी करणे व त्यांना केंद्र व राज्य शासनाच्या योजना लागू करणे, MSME व लघु उद्योगात काम करणाऱ्या मजुरांना कायदेशीर वेतन व सामाजिक सुरक्षेचे संरक्षण देणे, महागाई भत्ता वाढवून देणे, दरमहा ₹6,000 प्रति मजूर भत्ता देणे, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत 200 दिवसांचा रोजगार हमी देणे आणि मजुरी वाढवून किमान ₹600 करणे, खाजगीकरणाला आळा घालणे आणि सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांचे संरक्षण करणे। निवेदन सादर करतेवेळी उपस्थितांमध्ये जनार्दन मुनगंटीवार, अध्यक्ष C2 वर्धा, अविनाश देशमुख, सचिव C2 वर्धा, शेख अलीम श्यामराव झाडे, अजय लांडगे, शिवाजी चौधरी, डॉ. मनोज बनसोडे, गजानन गिरी, विजय ढवळे व इतर विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। HT न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बख्श। बोल मेरी बहना अल्लाह हो, बोल मेरी बहना अल्लाह हो, झंडा लेके अल्लाह हो, झंडा लेके अल्लाह हो, बेलन लेके अल्लाह हो, अरे बेलन लेके अल्लाह हो, बोल मेरी बहना अल्लाह हो। खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए HT न्यूज इंडिया।